Welcome to Pune Times Mirror. This is Shreyas Wange. In the Kalyani Nagar accident case, the Pune police have apprehended Dr. Ajay Tavare and Dr. Shrihavi Halnor. 19 तारीखला 11 वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाइल एक्युज्डची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती ती चुकीने दुसरा ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती. Congress MLA Ravindra Dhangelkar and Sushma Andare have exposed extortion involving several pubs in Pune. डिमोरा है, मिलर है, टीप है, बॅकस्टेज आहे आणि असे अनेक जवळजवळ 70 लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात. पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने हिंदुसेना दिले तर तुम्ही चालवले कसे, हे पब चालले कसे आणि या पबमध्ये तुम्ही जी नियमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चालतात. In the Kalyani Nagar accident case, Pune police have arrested yet another suspect, Atul Ghatkamre. It is alleged that Ghatkamre provided money to change the blood sample of the minor accused with someone else's. An in-depth investigation has been launched against Dr. Ajay Tavare and Dr. Shrihavi Halnor of Sassoon Hospital. During the investigation, Dr. Tavare said that he would expose everyone involved by revealing names. Based on his information, Atul Ghatkamre has been arrested. Deputy CM Ajit Pawar during press conference became furious when asked by journalists over involvement of Vadgaon Sheri MLA Sunil Tingre in Kalyani Nagar accident case. किसके उसके बारे में खुद सुनील टिंगरे जी ने प्रेस कॉन्फ्रेंस लेके मैंने वो प्रेस कॉन्फ्रेंस सुनी. बाद में मैं कल या परसों पुणे था तब भी मैंने उसको बुला के क्या क्या हुआ क्या क्या नहीं हुआ वो सब पूछताछ की. उन्होंने बताया कि दादा ये प्रेस कॉन्फ्रेंस में मैंने बताया और उसके बाद भी मैंने डिपार्टमेंट को बताया कि जो भी उस बारे में कुछ किसी ने जो भी जिम्मेवार होगा उसके ऊपर एक्शन लेने के लिए. A woman from Vadgaon Sheri area has directly accused an MLA and Vishal Agarwal, father of the minor accused in the Kalyani Nagar accident case, of acquiring her 10-acre land. 2002 सालापासून अगरवालांसोबत आमच्या जागेची केस चालू आहे. आमची वडगाव शहर येथे 10 एकर जागा आहे, त्याच्यापेक्षा जास्तच आहे, पण व्यवहार जो होता तो 10 एकराचा होता. 2 वेळा कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला की मूळ मालकाचा ताबा आहे. असं असताना 2017 साली आमच्या वकिलांना मॅनेज करून येरवडा पोलीस चौकी वरती दबाव आणून पहाटे 4:30 वाजता पोलिसांना घेऊन आणि 30-40 महिला 30-40 पुरुष एवढे सगळे फौज आणून आमचा इलिगल ताबा घेण्यात आला. आम्ही जेव्हा विरोध केला, आम्ही JCB होती जेव्हा दगडफेक केली, तेव्हा आम्हाला सगळ्यांना, माझ्या कुटुंबाला व मला येरवडा पोलीस चौकीमध्ये गाडीमध्ये टाकून नेण्यात आलं. Stay tuned for more updates and follow us on social media.